नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही गेलो होतो नाशिकला। तिथे आमचे गुरु महाराज आलेले होते। उमरखेडचे गुरु महाराज आहेत आमचे। परमपूज्य श्री माधवानंद महाराज यांच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो। उमरखेडचे महाराज आहेत ते। चातुर्मास आहे त्यांचा यावर्षी नाशिकला। मागच्या वर्षी त्यांचा माहूर इथे चातुर्मास होता आणि यावर्षी ते नाशिकला आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या दर्शनासाठी नाशिकला गेलो होतो। छान असं आमच्या गुरु महाराजांचं दर्शन झालं आहे। आम्ही मागच्याच वर्षी या महाराजांकडून गुरुमंत्र घेतला आहे। आमच्या घरी आले होते हे महाराज, तेव्हाच आम्ही दोघांनीही जोडीने या महाराजांकडून गुरुमंत्र घेतलेला आहे। खरं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशीच महाराजांचं दर्शन घेण्यासाठी यायचं होतं, पण काही कारणास्तव तेव्हा शक्य झालं नाही, त्यामुळे आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरु महाराजांची तुला पण बघायला मिळेल, विश्वंभराचं दर्शन पण होईल। त्याचबरोबर त्रिसंदेश्वर महादेवाचं मंदिर पण तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि महाराजांचं तुम्ही पण व्हिडिओमार्फत दर्शन घ्या। महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी तिथे चहा, नाश्ता तसंच जेवणाची पण सोय आहे, त्यामुळे येणाऱ्या भक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय इथे महाराजांकडे होत नाही। तिथे राहण्यासाठी रूम्स पण अवेलेबल आहेत। कुठल्याही प्रकारची गैरसोय इथे महाराजांजवळ होत नाही। गुरुमंत्र घेतल्याने जीवनाचं पूर्ण सार्थकच होऊन जातं, कारण गुरु करणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे। गुरुमुळेच आपल्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते, त्यामुळे गुरु हे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नक्की करावे। चातुर्मास चालू आहे तिथे उमरखेडच्या श्री माधवानंद महाराजांचा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आता तुम्हाला महाराजांची तुला बघायला मिळेल। खूप छान बघण्यासारखे हे सगळे महाराजांचे कार्यक्रम असतात। सगळं सवयात असतं इथे महाराजांचं। महाराजांचं दर्शन घेऊन तिथेच बाजूला एक महादेवाचं मंदिर होतं, तिथे आम्ही महादेवाचं दर्शन करण्यासाठी गेलो। त्रिसंदेश्वर महादेवाचं मंदिर आहे नाशिकलाच, इथे महाराज थांबलेले आहेत। तिथे पण महादेवाचं खूप छान असं दर्शन झालं। आता आम्ही इथून जाणार आहे त्र्यंबकराज महादेवाचं दर्शन घ्यायला। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे, त्याच महादेवाचं पण दर्शन घ्यायला आम्ही आता इथून जाणार आहे। खूप छान आमचं गुरु महाराज आणि त्रिसंदेश्वर महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहे त्र्यंबकराज महादेवाचं दर्शन घ्यायला।
खूप छान वातावरण आहे नाशिकचं, खूप छान आहे खरंच नाशिक शहर. खूप आहे इथे नाशिकला बघण्यासारखं आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे नाशिकचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.